तर मंडळी तुम्ही कमेंट केली होती ना की डॅडूचा लुक चेंज करा तर द वेट इज ओव्हर डॅडू ये. तर रेसिपी बिसिपी कडे काही लक्षच नाही, माझ्याकडेच लक्ष आहे. ये विंडो ना अजून जास्त दिसणार. नमस्कार मंडळी, कसे आहे तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. वेलकम बॅक टू अवर चॅनल उरण करंजेकर. तर आज आहे वट पौर्णिमा आणि तुम्ही सर्वांना वट पौर्णिमेचा हार्दिक शुभेच्छा. तर सकाळी आपला पूजा वगैरे झालेला आहे आणि आता आहे इव्हनिंग टाइम. आणि आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मी एकटीच दिसते, कारण आम्हाला एक कमेंट आला होता आय एम नेहा अहिरे मॅडमचा की किचनचा लुक तर एकदम भारी झालेला आहे, किचन एकदम मस्त दिसते, पण प्रणित दादाचा लुक जरा चेंज करा म्हणून. तर आपण प्रणित दादाचा लुक चेंज करायला अनायाला ड्युटी दिलेला आहे. अनाया आणि प्रणित तिकडे आहे, ते लुक चेंज करून तुमच्या समोर येणार आहे. तर लुक कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आता तुम्हाला माझ्या समोर 2 बॉक्स दिसते. जसं तुम्हाला एलिकाचा चिमणी आम्ही अनबॉक्सिंग करून दाखवलं होता, तसंच मी काहीतरी होम किचन एसेन्शियल्स काहीतरी आणलेलं आहे ॲमेझॉन मधून. तर ते तुम्हाला दाखवणार आहे, जे छोटा मोठा वस्तूच आहे पण आपल्याला किचन मध्ये लागणार आहे. आता नवीन किचन केलंय तर नवीन वस्तू पण घेऊया है ना. आणि सर्व आयटमचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटणार आहे. तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन मागवू शकता. ओपन तर मी सकाळीच केलेलं आहे. बघूया मी काय मागवलंय. आता हे आहे मॉन्टारो ब्रँडचा कटलरी सेट. कटलरी सेट म्हणजे काय? आपला पूर्ण स्पून सेट, जसं स्मॉल स्पून, सूपचा स्पून, फूडचा स्पून आणि फॉर्क, असा तुम्हाला सेट दिसणार आहे. याच्यात तुम्हाला 24 पीसेस भेटणार आहे आणि एकदम ब्रँडवाला आहे. स्टेनलेस स्टील मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे की याच्यासोबत तुम्हाला स्टँड भेटते. स्टँडची क्वालिटी पण एकदम भारी आहे, म्हणजे हे उचललं ना तर एकदम हेवी वाटते. आणि स्टँड आहे ते एकदम बेंड होणारे मटेरियल नाही, एकदम स्ट्रॉंग मटेरियल आहे. तरी दिसणारा पण चांगला आहे ना मंडळी. बघा, असं तुम्ही ठेवू शकता तुमच्या किचन मध्ये, नवीन लुक पण येणार आहे. तर हे आहे आपला मॉन्टारोचा किचन सेट, कटलरी सेट. दुसरा मी काय मागवलेला आहे? दुसरा मी मागवलेला आहे 2 स्टँड. 2 स्टँड म्हणजे 2 वेगवेगळ्या डिझाईनच्या स्टँड आहे. 2 का मागवलंय? कारण एक टिश्यू स्टँड आहे आणि एक किचन टॉवेल स्टँड आहे. आता टिश्यू आहे ते माझ्याकडे संपलेला आहे, पण किचन टॉवेल सेट आहे माझ्याकडे. हे बघा, किचन टॉवेल हे पण मी अमेझॉन मधूनच मागवलेलं आहे. याच्या पण तुम्हाला डिस्क्रिप्शन पाहिजे असेल तर मी तुम्हाला देईन. हे मी नेहमी मागवत असतो, म्हणजे ते नॉर्मल कपडे असतात ना त्याच्यापेक्षा हे खूप चांगलं आहे. असं टिश्यू सारखं तुम्ही एक एक इथे कापून वापरू शकतात आणि रियुसेबल आहे. तर हे आपण असं ठेवू शकतात. बघा मंडळी, है ना. आणि तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही असं रोल करून यूज करू शकतात. हे बघा, इझिली रोल होतात, है ना. तर हे आहे एक टिश्यू स्टँड आणि हे आहे एक किचन टॉवेल सेट. आता नेक्स्ट आहे आपला सोप डिस्पेन्सर. सोप डिस्पेन्सर तर खूप सारे तुम्ही बघितलं असेल, पण मी हे मागवलेलं आहे 3-in-1 सोप डिस्पेन्सर. 3-in-1 का? हँड वॉश, डिश सोप डिस्पेन्सर विथ स्पॉन्ज होल्डर, म्हणजे 3 वस्तू याच्यात येणार आहे. तुम्ही हात पण धुवू शकतात, भांडी घासायला पण तुम्ही वापरू शकतात. त्याच्यासोबत तुम्हाला एक स्क्रबर पण भेटते भांडी घासायचं. हे पण तुम्हाला सेपरेट घ्यायची गरज नाहीये. असं स्क्वीज होईल आणि इथे आहे तुमच्या विम येणार आणि तुम्ही धुवू शकतात, है ना. सॉरी, मी एकदम परफेक्ट नाहीये असं म्हणजे एक्सप्लेन करायला, पण युजफुल वस्तू आहे म्हणून मी तुम्हाला दाखवलं. आणि इथेच तुम्ही भांडी घासल्यानंतर तुम्ही हँडवॉश करू शकतात. हे 150-200च्या आतमध्ये येतात, तर तुम्ही हे मागवू शकतात. 3-in-1 सोप डिस्पेन्सर. आणि आपला मोठा वस्तू काय आहे? 2 बॉक्स आले. प्रणित मला बोलत होता काय एवढं मोठं कोरियर मागवलेलं आहे, पण आपल्या नवीन किचन मध्ये किती मस्त दिसणार, याच्यासाठी मला उभं राहायला लागेल. तर हे उघडूया. आता हे उघडलं नाहीये मी, तर कसं होणार आहे दाखवूया. हेवी आहे, मेकअप आर्टिस्ट लोक येणार नाही, आता मलाच उघडायला लागेल. आ माय गॉड, मंडळी व्हेरी डिफिकल्ट टू हँडल, पण खूप इम्पॉर्टंट वस्तू आहे. ये बघा, दिसते ना फ्रेम मध्ये. तर फायनली खूप स्ट्रगल नंतर मी हे उघडलेलं आहे. तर हे आहे मल्टीपर्पज साठी, स्टोरेज साठी आहे. तर हे मी मेनली घेतलेलं आहे आपल्या कांदा, बटाटा, लसूण किंवा आपल्या क्लाउड किचनचे जे पेपर्स,
स्टोरेजचं जे वस्तू असणार आहे, पॅकिंगची जे वस्तू असणार आहे ते पण ठेवू शकतात. आणि आपल्याकडे इथे कोपरा आहे, तुम्हाला माहिती आहे ना किचनमध्ये, तिकडे तुम्ही ठेवू शकतात. आणि इझिली बघा स्लाइड केलं तर इझिली उघडणार. असं 3 टप्प्याचा मागवलेला आहे, 4 टप्प्याचा आहे, 5 टप्प्याचा आहे. तसं तुमचे रेट आहे ते वाढून जाणार. समवट 1700-1600 चे आसपास आपलं हे स्टोरेज बॉक्स असणार आहे. आणि सोबत असणार आहे व्हील्स पण दिलेलं आहे. जेव्हा आपलं किचन रेडी होईल तेव्हा आपण व्हील्स वगैरे लावू आणि इझिली आपण याला मूव्ह करू शकतात. तर हे एकदम हेल्पफुल आहे. हे प्रोडक्ट आहे, तुम्ही नक्की मागवा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तुम्हाला साईज पण पाहिजे असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकतात. आणि वरती तुम्ही काहीतरी स्टोरेजची वस्तू ठेवू शकतात किंवा तुम्हाला एस्थेटिक पाहिजे असेल तर तुम्ही फ्लॉवर वेस वगैरे ठेवू शकता आणि कोपऱ्यात जाईल. तर असं छोटं मोठं मी 4-5 आयटम मागवलेलं आहे. अजून 2-3 आयटम आहे, जे डब्बे आहे, जे मसाला वगैरे ठेवायला जे डब्बे आहे ते आलेले नाहीये. ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार. तर बघूया मेकअप झाले का. तर नवीन लुक घेऊन येणार आहे प्रणित कोहली, उरण करंजेकर. तर मंडळी, तुम्ही कमेंट केली होती ना की डॅडूचा लुक चेंज करा, तर द वेट इज ओव्हर. डॅडू ये. अबे कौन है बे तू? थँक्यू. कसं वाटते मंडळी, नक्की कमेंट करा. थोडा तुम्ही नक्की कमेंट करा. प्रणित दादाचा लुक चेंज करा. पोट पण आतमध्ये घेतलंय. पोट आतमध्ये घेतलंय मी. सॉस अडकून ठेवले. तर नक्की सांगा हे आवडेल की नाही तुम्हाला हे look? हा, तर थँक्यू नेहा मॅडम, तुम्ही कमेंट केल्या आणि काहीतरी अनायानी बघा माझ्यासोबत काहीतरी R&D केलंय. काय केलंय तुम्ही? मी हेअर फायबर मागवलेला होता आणि हेअर डायला फिनिशिंग दिलं. याला काय करायचं? ही माय जेनझी डॅड. ओ माय गॉड. मुझे नहीं पता था मैं इतना खूबसूरत लगता हूँ. क्या बोलती है तू? कॉन्फिडन्स वाढला आणि मला वाटते मी आता 20 वर्षाचा वाटत असेल ना. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. जास्त कमी 20 नाही 18. हा 18. पण थोडंसं अजून असं चेस्ट टी-शर्ट पण वाटलेलं आहे. गजब बेइज्जती है. अजून एक स्टेप दाखव. स्टेप मी हाय कोहली सोडीले डोल तर मुंबईच्या किनारी. थँक्यू. थँक्यू मंडळी. असं कमेंट करत राहा. आम्ही तुमच्या हर कमेंटचा एक उत्तर देऊया है तर ना. हे बघा काय बोलणार, चमत्कार केलाय डॅडीच्या टकल्यावर. भाऊ बहीण वाटते असं सांगू ना. Thank you. चालेल चला. तर वट पौर्णिमेचा दिवस होता आज आणि वट पौर्णिमेचे गिफ्ट भेटलेलं आहे मला प्रणित इन न्यू लुक. एकदम पोट एकदम आतमध्ये 6 पॅक्स आणि हेअर वगैरे एकदम कॉलेज लुक, कॉलेजचे दिवस आठवण आलं. तर नेहा मॅम थँक्यू सो मच. आणि मंडळी नक्की कमेंट करून सांगा दादानी ही लुक परमनंटली ठेवायला पाहिजे का. तसं असेल तर प्रणित तुला जेवण वगैरे सोडायला लागेल आणि तुला ऍप्स बनवायला लागेल. नक्की कमेंट करा मंडळी प्लीज, ताकि प्रणित आपला वर्कआउट स्टार्ट करू दे है ना प्रणित. तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन रेसिपी दाखवणार होती, पण मला संध्याकाळी समजलं की आपला गॅस आहे ते संपलेला आहे आणि गॅस नवीन बुक करायला पण प्रणित गेला होता, पण आपला KYC डॉक्युमेंट्स वगैरे पेंडिंग होता, खूप सारे फॉर्मॅलिटीज आहे म्हणून आज नाही होणार आहे. तरी आपल्याकडे अगारोचा प्रोडक्ट आहे म्हणजे सर्व काम झटपट होणारच. काय बोलते प्रणित, बरोबर ना. काहीतरी बोल, काय लुक चेंज केले तर बोलायचं नाही असं काही आहे का. नाही तर गॅस नाही आहे आज, तर आज आपण अगारोच्या राईस कुकर मध्ये रेसिपी दाखवूया. राईस कुकर मध्ये आपण रेसिपी दाखवूया, बघूया कसं होते है ना. तर चला मंडळी, फायनली आपल्याला अगारोचा राईस कुकर भेटलेला आहे. येस. तर याच्यामध्येच आज बनवूया काहीतरी आगली वेगळी रेसिपी. आगली वेगळी रेसिपी म्हणजे कुकर रेसिपी दाखवूया है ना. माझ्या चेहऱ्यावरनं माझं लक्षच नाही हटत. कसं आहे काय. रॉक. बस झालं. बॅक टू पेवेलियन. चलो बॅक कम ऑन. पेट छुपाव और रॉक. ते चांगलं वाटतंय प्रणित, पण लुक करायला पाहिजे तुला काहीतरी. यू शुड वर्कआउट. आता आपल्या एज 40 आहे ना,
तर तुला असं मेंटेन करायला पाहिजे की तू 25चं वाटायला पाहिजे. आता वाटते पण थोडासा तो मशीन बाजूला कर जरा त्याच्यावर तुला वर्कआउट करायला लागेल. आणि दाढी विडी पिकलंय तुझं, त्याच्या काय तिथे नाही लावलं तर काय लावू? थांबा मी बाल्कनी मध्ये जाते आणि लुक बघू. साहित्य कापून झालेत आणि आता आपण काय करतो? साठे. हा, काय करतो? सॉटे वरती टाकलाय आम्ही त्याला अगारोला. आणि आता त्याच्यामध्ये तेल गरम करून घेणार आहोत. भाजी करणार आहोत. काय बनवणार आहेस? पुलाव, बिर्याणी, पुलाव काही म्हणू शकता तुम्ही. बिर्याणी पुलाव काहीतरी बनवणार आहे. पण बघा आजचा कसा तिने जुगाड केलाय. गॅस नाही पण स्टीमर मध्ये सर्व जेवण काय बनवायला लागेल. हा, तर किचनने आज आम्हाला काय काय दिवस दाखवले बघा. हो, मला पण हँडसम करून टाकला आणि सर्व काही इकडे काही जुगाड करू शकतात. म्हणजे आपण आता गॅस संपले तर आपण याच्यात पण खूप सारे बनवू शकतात. आणि आपल्याकडे एअर फ्रायर पण आहे, त्याच्यात पण आपण काही ना काही बनवू शकतात. तर हा व्हिडिओ खरा म्हणजे सिलेंडरची जेव्हा कमी होती तेव्हा आला पाहिजे होता ऍक्च्युली. पण आता आपल्या किचन मध्ये आलाय बघा. तर तेल गरम झालेलं आहे आपला आणि आता सर्व काही गॅस कुकर मध्ये. तर कांदा आणि तेल आहे ते शिजवत ठेवलेलं आहे. ते पर्यंत आपण करूया ग्राइंड टोमॅटो, अद्रक आणि लसूणला. तर हे आहे आपला अगारोचा पर्सनल ब्लेंडर. हे असेल आपल्या घरी तर सर्व काम एकदम झटपट होऊन जातं. तुम्हाला पण पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, आता जाऊन ऑर्डर करा. तर कांदा शिजलेला आहे मंडळी आणि आपला प्युरी पण रेडी झालेला आहे. तर हे प्युरी आहे ते आपण टाकूया कांद्यावर. हे बघा झटपट ना. तर हे सर्व आपल्या अगारोचं अप्लायन्सेस तुमच्या घरी पण आणून ठेवा, तर तुमचे सर्व काम आहे ते झटपट होऊन जाईल. तर हे पण आपण रॉ स्मेल जापर्यंत शिजत ठेवूया. तर रॉ स्मेल जापर्यंत आपण शिजवलेलं आहे. आणि आपल्याकडे जे काही भाजी असेल, आता माझ्याकडे पनीर आहे, गाजर आहे, तुमच्याकडे मटर, कॉलीफ्लॉवर जे काय असेल ते तुम्ही सर्व टाकू शकता. झटपट रेसिपी. आता बघा परत सॉटे करा आणि बंद करून ठेवा. तर आपलं जे स्टीम आहे ते चालूच ठेवायचं आहे तुम्हाला. आणि हे सर्व आहे ते कुक होत जाईल. काश्मीरी चिली पावडर टाकूया. तर तुमच्याकडे सिलेंडर नाही तर नो वरीज, तुम्ही घेऊन येऊ शकतात इलेक्ट्रिक कुकर आणि झटपट रेसिपीज बनवू शकतात. है ना. हॉटेल सारखं सुगंध पण यायला लागलाय. मस्त. आज माझा तर रेसिपी बिसिपी कडे काही लक्षच नाही, माझ्याकडेच लक्ष आहे. ये विंडो ना अजून जास्त दिसणार. मग तिकडे गेलास. तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या दे. काय काय टाकते त्याच्यात, तर कोण होते. सर्व व्हेजिटेबल सॉटे करून झाले. आता आपण टाकूया बासमती राईस. चावल. तर तुम्ही कप वाईज घ्या. तुमचे 1 कप राईस असेल तर 1/4 कप तुम्ही पाणी घेऊ शकता. बिर्याणी राईस आहे आपला. बिर्याणी राईस. हा, जर नॉर्मल राईस असेल तर नॉर्मल राईस असेल तर 2 कप. 1 कपला 2 कप पाणी. पण बेस्ट ऑप्शन आहे मंडळी, जर तुमच्याकडे गॅस लय महाग भेटत असेल तर हा कुकर घेऊन या तुम्ही, राईस कुकर. हे बघा, काही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे हा, पण तुम्ही बघताय सर्व काही झटपट होते. म्हणजे थोडा टाइम लागतोय पण बिना गॅसचा सर्व काही बनवू शकतोय बघा. आपल्याला आयडिया भेटलं ना सर्व कसं बनवायचं, एकदा बनवून मग आपल्याला आयडिया भेटेल. आपण याच्यात फक्त स्टीम राईस करायचं आहे ना. आज फर्स्ट टाइम आपण बिर्याणी करते. ते पण आपली गॅस संपली म्हणून. नाहीतर कमेंट नसते आली तर माझा लुक पण तसाच असता. गॅस संपली म्हणून आपल्याला हा कुकर वापरायला भेटला. चल करूया. आता 12 मिनिटं सेट करूया आणि मग भात शिजल्यावरती भेटूया. कसं झालं आपलं बिर्याणी ते बघूया. जसं पण झालंय खाऊया, मजा करूया. वट पौर्णिमेचा उपास असून तरी एकदम भारी रेसिपी बनवली. उपवास आहे, मी फक्त फलवर आहे आज सकाळीपासून. चला मेहनत असंच नवरा भेटू द्या, असंच खूपसूरत नवरा भेटू द्या. मेहनत करत राहा, फल नक्की भेटेल. हँडसम, खूपसूरत. मंडळी 12 ते 13 मिनिट नंतर आपण आलेलो आहे आणि झटपट बिर्याणी पुलाव काय बोलू शकतात दाखव. हे बघ झालं ना एकदम मस्त मस्त, एकदम सुगंध पण सुटलेला आहे.
तर असं बिर्याणी पुलाव. बिर्याणी पुलाव, वाव, बिर्याणी पुलाव फॉर दिस हँडसम गाय. बिरयानी के नाम पे सब खाते पुलाव. बिर्याणी खाना है तो हैदराबाद पुलाव. हैदराबाद को आओ. आणि आपली ट्रिप आहे हैदराबादची. Yes. नक्की या. नक्की या. आपलं स्पेशली किड्स फ्रेंडली असणार आहे. आपल्या फॅमिलीच्या सोबत सर्वांना घेऊन या, मस्ती मजा करूया. 1 to 4 ऑक्टोबर. हा, तर सर्वांना घेऊन या आणि पूर्ण माहितीसाठी आम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉल करा. कॉल करा. अनाया पण असणार आहे. खूप मजा करूया. हैदराबादची बिर्याणी. रामोजी फिल्म सिटी. आता हैदराबादची बिर्याणी नाही, आता उमाची हाताची बिर्याणी खाऊया. चला. तर मंडळी या बिर्याणी खायला. आता बिर्याणी कशी पण असू दे, घरामध्ये गॅस नाही काय नाही तरी उमाने बाहेरनं जेवण नाही मागवला. यासाठी तिच्यासाठी नक्की लाईक करा, ॲप्रिशिएट करा. थँक्यू सो मच. वटपौर्णिमेचा उपास आणि एवढा सुंदर बिर्याणी बनवलीस. हा, तर मला वाटते माझा लुक बघून एकदम खुश झालेली आहे ती. आता बिर्याणी काय दुसरा काय सांगितलं तरी बनवून दिला आता आपल्याला. खाऊन टेस्ट करून सांग मला झटपट बिर्याणी कसं वाटते. तर कुकर मधली, इलेक्ट्रिक राईस कुकर मधली बिर्याणी आहे. कसं वाटते. कॉर्न, पनीर, कॅरेट, एकदम हेल्दी वाला रेसिपी. खरंच सुंदर आहे. थोडा पनीर थोडा हा चावायला थोडा हे वाटतंय. म्हणजे मला वाटतं फ्राय करून वरची टाकायला पाहिजे. हा, ओके. पण बाकी रबर झालाय तो. राईस बीस एकदम मस्त झालाय. ओके. हा, आणि टेस्ट पण एकदम चांगली आहे. हा, तर पुन्हा एकदा धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना हॅपी वट पौर्णिमा. एसएनचं प्रोडक्ट मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नक्की जाऊन ऑर्डर करा. अगारूचं प्रोडक्ट पण हा, तर आपले पण व्हिडिओज आवडतात ना, तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आता उद्यापासून फर्निचरचं काम सुरू होणार आहे. आणि हैदराबादला पण चला. काश्मीरला पण चला. बाय.